नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा लाभार्थ्यांचे प्रश्न होते की आम्हाला जो लाईव्ह फोटो घ्यायचा आहे तो आमच्याजवळ लाभार्थी नसून लाभार्थी हा दुसऱ्या गावाचा आहे, तर आम्ही लाईव्ह फोटो त्याचा कसा घ्यायचा, तो आमच्याजवळ येणं शक्य नसल्यामुळे त्याचा लाईव्ह फोटो घेणे आम्हाला शक्य आहे. तसेच जे सेतूवाले त्यांनासुद्धा अडचण येते. मित्रांनो, दिवसा नंबरशक्ती ॲप हे चालत नसल्यामुळे रात्री मायला येऊ शकत नाही लाईव्ह फोटो देण्यासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही आता लाईव्ह फोटो घेऊ शकता. मी यासाठी तुम्हाला खूप भारी ट्रिक सांगितलेली आहे. मित्रांनो, या ट्रिकसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करूनसुद्धा करून घ्यायचं आहे. चला तर मित्रांनो, पाहूया ट्रिक. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, आपल्या मोबाईलचा कॅमेरा चालू करायचा आहे. मोबाईलचा कॅमेरा चालू केल्यानंतर तुम्हाला सिंपली तो महिलाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. मित्रांनो, कोणता पण एखादा पासपोर्ट साईज तुम्हाला फोटो घेऊन ठेवायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो घेतल्यानंतर तुम्हाला सिंपली कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित धरायचा आहे. मित्रांनो, व्यवस्थितरित्या धरायचा आहे, एकदम सेट झाला पाहिजे कॅमेऱ्यामध्ये, थोडासुद्धा वाकडं तिकडे झाला नाही पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही लाईव्ह फोटो सेट करून घेताल तर पाहू शकता व्यवस्थितरित्या एकदम टच करायचं आहे. कॅमेरासुद्धा एकदा पुसून घ्यायचा आहे, कारण की मित्रांनो फोटो चांगला येत नाही. फोटो व्यवस्थितरित्या कॅप्चर केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो, असं थोडं ब्लर येतं आहे. अजिबात फोटो ब्लर होऊन द्यायचा नाही, फोटो एकदम क्लिअर आला पाहिजे. तर पाहू शकता थोडंफार एकदम क्लिअर करून घ्यायचं आहे. क्लिअर झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. किंवा जर तुमच्याजवळ जर अर्धा असेल तर एकदम भारीच पद्धत आहे, लाईव्ह फोटो डायरेक्ट तुमचा घेऊ शकता. परंतु मित्रांनो, बरेचसे जे कॅन्डिडेट आहे ते दूर राहतात किंवा त्यांचा भाऊ आहे तो घरून फॉर्म भरतो आहे आणि जी त्यांची बहीण आहे ती दुसऱ्या गावातली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही आता लाईव्ह फोटो घेऊ शकता. खूपच भारी पद्धत तुमच्यासाठी मी घेऊन आले. पाहू शकता आपला फोटो एकदम व्यवस्थितरित्या सेट झाला आहे. तुम्हाला इथून क्रॉपसुद्धा होत नाही. मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला जी बरोबरची टिक आहे त्याच्यावर तुम्हाला बरोबरचं टिक करायची. मित्रांनो, पाहू शकता आपला फोटो हा सक्सेसफुली घेतलेला आहे. या व्हिडिओसाठी मित्रांनो लाईक झालाच पाहिजे, कारण की मित्रांनो खूपच भारी ट्रिक आणली तुमच्यासाठी. फोटो व्यवस्थित आपला अपलोड झाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो हा अपलोड करू शकता. मित्रांनो, जर तुमच्याजवळ तुमची अर्धा असेल तर तुम्हाला खूपच सोपं जाईल, कारण की तुम्ही डायरेक्ट लाईव्ह फोटो घेऊ शकता. कारण की मित्रांनो, लाईव्ह फोटो तुम्हाला डायरेक्ट अर्धा लाईव्ह फोटो या बटनावर टॅप करायचं आहे. तसंही तुम्ही ते बटनावर टॅप करता आणि सर्व स्वीकारताल, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट लाईव्ह फोटो घेऊ शकता. तर आता डेमोसाठी मी माझा स्वतःचा फोटो घेऊन दाखवतो. तो शकता व्यवस्थित कॅमेरा सेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो क्लिक करून घ्यायचा आहे. फोटो जसा क्लिक करता तुमचा फोटो हा तुम्हाला डन होऊन जाईल. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचा फोटो अपलोड होऊन जाईल. तर मित्रांनो, या दोन पद्धतीने तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो हा अपलोड करू शकता. शक्यतो मित्रांनो तुम्ही अर्धाचा लाईव्ह फोटो घेणं शक्य करा, कारण की लाईव्ह फोटो घेण्यात यांनी सांगितलेलं आहे. ही जी ट्रिक सांगितली आहे मी फक्त बॅकअपसाठी सांगितलेली आहे. परंतु मित्रांनो, अर्धाचा लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, कारण की मित्रांनो ही बॅकअपसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. कारण की जे लाभार्थी आहे खूपच लांब आहे, त्यांना येणं शक्य नाही. अशासाठी मी ही ट्रिक सांगितलेली आहे, कारण की तारीख ही फक्त ऑगस्टपर्यंतच आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्यांना शक्य नसेल त्यांनी ही ट्रिक वापरून आपला फॉर्म सबमिट करू शकता. तुमचा फॉर्मसुद्धा सबमिट होऊ शकतो आणि तुम्हाला पैसेसुद्धा येऊ शकतात. तर मित्रांनो, असं होतं माहितीपूर्ण व्हिडिओ. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ ट्रिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.